नमस्कार. कळा ज्या लागल्या जीवा भाग 2. लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी. भाग 2. नर्सने धावत येऊन मला पकडलं आणि बसायला खुर्ची दिली. माझंच शरीर मला मिणामिणाचं वाटत होतं. वाटलं असं काहीतरी व्हावं आणि इथून मी अदृश्य व्हावं. त्या डॉक्टरांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नाही राहिली. ओठ थरथरायला लागले. घशाला कोरड पडली. पायातली ताकद निघून गेल्यासारखं झालं. माझी ती अवस्था कदाचित डॉक्टरांच्या लक्षात आली असावी. इतक्या वर्षांचा अनुभव त्यांचा, त्यामुळे कदाचित परिस्थितीची कल्पनाही त्यांना आली असावी. त्यांनी पाण्याचा ग्लास माझ्यासमोर धरला आणि माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाले, इट्स ओके. होतं कधी कधी असं आपल्या मनाविरुद्ध. पण एकच सांगतो, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. आपण फक्त त्या वेळेला पॅनिक न होता ते शोधायचा प्रयत्न करायचा. ओके, भेटा मला नंतर. ते निघून गेले. त्या दिशेकडे पाहत शून्यात बसले. डॉक्टर पाटील अगदी छोट्या क्लिनिकपासून ते आता मोठ्या हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास आम्ही पाहिलेला होता. एकाच भागात असल्याने ओळख नक्की होती, पण म्हणून घरोबा नव्हता. आमचे फॅमिली डॉक्टर तांबे त्यांच्याकडे छोट्या मोठ्या आजारासाठी जात असू. पण रात्री 2 वाजता त्यांना उठवायला नको वाटलं, कारण त्यांचंही तर वय झालंय आता. पण डॉक्टर पाटील आज एवढं आपुलकीने बोलले की माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. काय वाटलं असेल त्यांना? काय उद्योग करून ठेवलाय हा सियाने. हे आम्ही जे जास्तीचं स्वातंत्र्य देऊन ठेवलंय ना, त्याचेच हे परिणाम आहेत. काय काय वाढून ठेवलंय नशिबात, देवच जाणे. माधव आला. त्याने औषधं टेबलवर ठेवली. पाणी प्यायला. तरीही मी काहीच बोलत नाही हे पाहून तो माझ्याजवळ खुर्ची सरकवत बसला आणि म्हणाला, हे बघ, एवढं घाबरण्यासारखं काही नसेल. अगं, किती काय काय ऐकतो आपण हल्ली. बीपी वाढलं होतं किंवा लो झालं होतं आणि ते आता आटोक्यात आलंय. आज डिस्चार्जही मिळेल. मी त्याच्याकडे अगतिकतेनं बघितलं. एवढंही सोपं नाहीये माधव. तेवढ्यात नंदिनी आली आणि तो विषय मी तिथेच थांबवला. सियाच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, काय म्हणतायत ग डॉक्टर? हां, म्हणजे तसं विशेष काही नाहीये. बीपी थोडं वाढलं होतं, आता बरी आहे. मी कसं बसं म्हणाले. चला, बरं झालं. उगाच काळजी वाटत होती ग रात्रभर. झोपच नाही आली. तेजसही आला आहे. आज सुट्टीच ना, मग म्हणाला येतो. काही गरज लागली तर. माधव काका पण एकटाय, काय काय करेल तो. तेजस कुठे? तेजस आणि एकटा का? सुमित येईल की इतक्यात? बोलव तू तेजसला. आत्ताच डॉक्टर येऊन गेले आहेत आणि त्यांना सारखं सारखं भेटायला गेलं तर चिडतील ना ते. मी चांगलीच घाबरले. आता तेजस जर डॉक्टरांकडे गेला आणि खरं काय ते त्याला समजेल, मग सगळ्यांना कळेल. अरे देवा, आता मी काय करू? माझी ती घाबरल्यासारखी अवस्था पाहून माधवला जरा आश्चर्यच वाटलं. तो माझ्याकडे जरा रागानेच बघत म्हणाला, अगं हो हो, पेशंटचे नातेवाईक येणारच ना, डॉक्टर कशाला चिडतील. सिया जागी झाली आणि तो विषय तिथेच थांबला. पण माझं सगळं लक्ष तेजस कधी येतोय त्याच्याकडे लागलं होतं. तो आला तसा हसतच आला आणि सियाकडे पाहत म्हणाला, येस मॅडम, तुम्ही एकदम बऱ्या होणार आहात आता. घरी सोडलंय, सो चला पटापट आवरा, घरी जायचंय आपल्याला. माधव आणि नंदिनी खुश झाले, पण मला मात्र बेचैनी आली. हे काय मध्येच? आत्ताच तर डॉक्टर काहीतरी वेगळंच बोलत होते आणि आता तेजसला घरी घेऊन जायला कसं सांगितलं? माधव आणि नंदिनी सगळं आवरत होते तोपर्यंत मी आलेच जरा, असं म्हणून पळतच रिसेप्शनकडे गेले. पळत गेल्यामुळे मला धाप लागली आणि पटकन बोलता येईना. तसंही ती रिसेप्शनवरची बाई निवांत मोबाईलवर खेळत बसली होती. तिने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी 1 मिनिट तिथल्या खुर्चीवर बसले आणि मग विचारलं, डॉक्टर कुठे आहेत? मला भेटायचं आहे त्यांना. डॉक्टर आत्ताच घरी गेले. तुम्ही काळे ना, तुमच्या पेशंटला डिस्चार्ज द्यायला सांगितलंय त्यांनी. अहो, असे कसे गेले ते? आणि डिस्चार्ज कसा दिला त्यांनी? मी गडबडले. अहो, असं काय करता? खरं तर आज रविवार असल्यामुळे आज डिस्चार्ज मिळालाच नसता, पण ते मिस्टर तेजस डॉक्टरांशी काय बोलले माहिती नाही, त्यांनी परवानगी दिली. बरं आहे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, मला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना भेटायचंय. आता मात्र ती वैतागली. ते शक्य नाही. आज सुट्टी आहे आणि सकाळची राऊंड ते घेऊन गेले आहेत
आता ते येणार नाहीत. मला काय बोलावं ते न सुचून मी गप्प बसले. तेवढ्यात माधवने आवाज दिला, अगं इथे काय करतीये? चल घरी जायचंय ना. माधव माधव तुम्हाला काहीही माहिती नाहीये. सिया प्रेग्नंट आहे, मला डॉक्टरांनी सांगितलं. मग तेजस काय बोलला त्यांच्याशी माहिती नाही, पण त्यांनी डिस्चार्ज दिला. माधवला धक्काच बसला. काय बोलावं ते त्यालाही कळेना. तो नुसतंच माझ्याकडे पाहत बसला. मग स्वतःला सावरत म्हणाला, हे बघ, सध्या घरी जाऊ, मग सियाशी बोलून काय तो निर्णय घेऊ. घरी जाताना मी आणि माधव खूपच शांत होतो. सिया ही डोळे मिटून शांत बसली होती. तेजस मध्ये मध्ये काही अगदीच फुटकळ जोक मारून वातावरणातला ताण हलका करायचा प्रयत्न करत होता. घरी आलो तर सुमित अजूनही उठलाच नव्हता. काय हा मुलगा? माझी जरा चिडचिडच झाली. किती बेफिकीर असावं. ज्याला मी बेफिकीर मस्तमौला समजत होते तो तेजस हॉस्पिटलमध्ये आला होता आणि सुमित स्वतःच्या सख्ख्या बहिणीला ऍडमिट केलेलं असून घरी निवांत झोपलाय. सियाला रूममध्ये व्यवस्थित झोपवलं. नंदिनीने तोपर्यंत चहा केला होता. खरं तर आम्ही नेहमीच एकमेकांच्या घरी असं घरच्यासारखं वागत असू, पण आज मला ते आवडलं नव्हतं. तेजस आणि नंदिनी कधी एकदा घरी जात आहेत असं मला झालं होतं. आणि सुमितचा तर अजूनच राग आला होता. मी त्याच्या खोलीत जाऊन भराभरा सगळे पडदे उघडले. तसं किलकिल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पांघरून तोंडावर घेऊन पुन्हा झोपला. मी चडफडतच बाहेर आले. सियाने मला बोलवलं. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, इट्स ओके आई, होतं असं. मला कल्पना आहे मला काय झालं असेल त्याची, पण तू काळजी करू नकोस. सायन्स इतकं पुढं गेलं आहे. ही माझीच मुलगी आहे. इतकं निर्लज्जपणे ही मला सांगतेय की सायन्स पुढं गेलं आहे. डॉक्टर पण तर हेच म्हणाले होते, होतं असं कधी. इतके दिवस मी या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून होते, पण आज माझ्याच घरात हे असं काहीतरी घडत होतं. मी खूप घाबरून गेले होते. या सगळ्याचा मी कधीही विचार केला नव्हता. बरं, सिया कोणावर प्रेम करत असेल तर आमची कधीच ना नव्हती. आम्ही जात धर्म या सगळ्यात अडकून तिला विरोधही करणार नाहीत हे तिलाही माहिती होतं. आणि लग्न कर म्हणून किती दिवस तिच्या मागे होतो. तेव्हा तर अजून माझी तयारी नाही असं सांगत होती. मग कसली तयारी नव्हती? हे सगळं करून बसली तेव्हा एकदाही आमचा विचार तिने केला नाही. इतकं स्वातंत्र्य दिलं होतं, मग एकदाही विश्वासाने तिला हे आम्हाला का नाही सांगावंसं वाटलं? कुठे चुकलं आमचं? मी असहाय्यपणे तिच्याकडे बघत राहिले. का वागलीस तू असं? असं म्हणजे कसं? का सूड उगवतीयेस? तुला कल्पना आहे म्हणतेस, मग तुला माझ्या तोंडून ऐकायचंय का कोण आहे तो? त्याने काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार? तू काय बोलतेस हे कळतंय ना तुला? अजूनही काही बिघडलेलं नाहीये ग. तू लग्न कर त्याच्याबरोबर. ते शक्य नाही. अगं पण का? एक चूक झाली म्हणून मी दुसरी करणार नाही. माझा संताप झाला. तेवढ्यात दारावर टकटक झाली. पाहिलं तर तेजस उभा होता. क्रमशः अपर्णा कुलकर्णी. तू मध्येच हात